बटाट्याचे परोठे तर करायचेत, पण थोडीशी घाई गडबड आहे. असं असेल तर ह्या पद्धतीने बटाट्याचे अगदी मऊसूत परोठे पटकन करून बघा. 1/2 किलो बटाटे उकडून घेतलेत, थंड झाल्यावर किसायचे. त्यात 1.5 ते 2 वाट्या गव्हाची कणिक, 1 चमचा किसलेली लसूण, 1 चमचा किसलेलं आलं, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 चमचा चिली फ्लेक्स, 1 वाटीभर कोथिंबीर, खुसखुशीतपणासाठी 1.5 ते 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घालायचं. बटाटा आणि कोथिंबिरीच्या ओलाव्यातच सगळं पीठ एकत्र करायचं आणि तेलाचा हात लावून छान मळून 10 मिनटं रेस्ट. कणिक भिजवतो तसाच गोळा भिजवायचा. उंडा घेऊन थोडीशी कणिक लावून पातळसर परोठा लाटून घ्यायचा. सगळ्या कडासुद्धा छान पातळ पाहिजेत. गरम तव्यावर मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी आधी थोडा भाजून घ्यायचा आणि नंतर साजूक तुपावर पूर्णपणे अगदी खमंग भाजून घ्यायचा. परफेक्ट भाजलेला परोठा किती सुंदर दिसतोय बघा. अतिशय स्वादिष्ट आणि मुलांनासुद्धा आवडेल असा. इतका तलम मऊसूत परोठा, त्याच्याबरोबर केचप, दही, चटणी जे तुम्हाला आवडेल ते, असा पटकन होणारा परोठा नक्की ट्राय करा.